हॅलो फ्रेंड्स, आपण लास्ट सेशनमध्ये इनव्हर्स ऑफ ए मॅट्रिक्स यावरती हाऊ टू फाइंड आउट इनव्हर्स बाय युजिंग ट्रान्सफॉर्मेशन मेथड हे बघितलं होतं, राईट. आणि प्लस त्याच वेळेस आपण डिस्कस केलं होतं, जर एखादा मॅट्रिक्स इन्व्हर्टिबल असेल तर त्याचा डिटर्मिनंट इज नॉट इक्वल्स टू झिरो असतो, नॉन झिरो असतो, म्हणजे नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स असतो. सो इनव्हर्स बाय ट्रान्सफॉर्मेशनवर आय होप तुम्ही काही एक्झाम्पल सोडवले असतील. टुडे वी आर गोइंग टू सी इनव्हर्स बाय ॲडजॉईंट मेथड. सो ही मेथड फार सोपी आहे. याचा स्ट्रेट वे फॉर्म्युला आहे की एखादा जो दिलेला मॅट्रिक्स आहे, इफ इट इज इन्व्हर्टिबल देन त्याचा इन्व्हर्स असतो बाय ॲडजॉईंट मेथड 1 बाय डिटर्मिनंट ऑफ ए इंटू ॲडजॉईंट ऑफ ए. सी, हा मॅट्रिक्स आपल्याला इथं तयार करावा लागतो. सो ॲडजॉईंट ऑफ मॅट्रिक्स ए हा आपण तयार केल्यानंतर आणि मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट फाइंड आउट केल्यानंतर फायनली ह्या फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला किमती टाकावं लागतात आणि आपल्याला आन्सर मिळतं. ठीक आहे. सो दिस इज फायनल स्टेप ऑफ युअर एक्झाम्पल. साधारणतः 3 किंवा 4 मार्काला एक्झाम्पल येतं. फाइंड द इनव्हर्स ऑफ ए मॅट्रिक्स. जर मेथड स्पेसिफाय केली नाही, यू कॅन ऑलवेज यूज दिस मेथड. पण ही मेथड समजण्यासाठी तुम्हाला स्किल रिक्वायरमेंट 2 आहेत. फर्स्ट, यू शुड एबल टू फाइंड आउट डिटर्मिनंट ऑफ ए मॅट्रिक्स, जे आपण लास्ट लेक्चरमध्ये बघितलं. 3x3 असो, 2x2 असो, तुम्हाला डिटर्मिनंट ऑफ ए मॅट्रिक्स फाइंड आउट करता आला पाहिजे. जर डिटर्मिनंट 0 नसेल तर पुढं जायचं. 0 असेल तर इथं जाण्यात मग काही अर्थ नाही, कारण इथं 1/0 म्हणजे नॉट एक्झिस्ट होणार. ठीक आहे. आता आपण असं गृहीत धरू का दिलेला मॅट्रिक्स इन्व्हर्टिबल आहे. मग आपल्याला हा फॉर्म्युला वापरायसाठी त्याचा ॲडजॉईंट फाइंड आउट करावा लागेल. सो मित्रांनो, ॲडजॉईंट ऑफ ए मॅट्रिक्स हे काय ते समजून घ्या. ॲडजॉईंट ऑफ ए मॅट्रिक्स. आता दिलेल्या मॅट्रिक्सचा ॲडजॉईंट मॅट्रिक्स म्हणजे काय? तर ॲडजॉईंट मॅट्रिक्स इज नथिंग बट ॲडजॉईंट मॅट्रिक्स इज ट्रान्सपोज ऑफ. ठीक आहे. तो काय असतो? ट्रान्सपोज मॅट्रिक्स असतो. कशाचा? ऑफ मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर्स ऑफ एलिमेंट्स ऑफ गिव्हन मॅट्रिक्स. सी, हे काळजीपूर्वक लक्षात ठेवा. ॲडजॉईंट मेथडने तुम्हाला मॅट्रिक्सचा इन्व्हर्स फाइंड आउट करायचा असेल तर दिलेल्या मॅट्रिक्सचा पहिला डिटर्मिनंट काढायचा. जर तो डिटर्मिनंट नॉन झिरो असेल तर त्यानंतर त्या मॅट्रिक्सचा ॲडजॉईंट मॅट्रिक्स काढायचा. या फॉर्म्युलाचा वापर करायचा आणि फायनल आन्सर काढायचा, राईट. आता दिलेल्या मॅट्रिक्सचा ॲडजॉईंट काढण्यासाठी आपल्याला त्याचे कोफॅक्टर्स, त्याच्या प्रत्येक एलिमेंटचे कोफॅक्टर्स काढावे लागतील. एकदा कोफॅक्टर मिळाले की त्या कोफॅक्टरचा मॅट्रिक्स तयार करायचा आणि त्याचा ट्रान्सपोज घ्यायचा, आणि जो काही मॅट्रिक्स मिळेल तो असतो आपला ॲडजॉईंट मॅट्रिक्स. म्हणजेच ॲडजॉईंट ऑफ ए मॅट्रिक्स इज ट्रान्सपोज ऑफ कोफॅक्टर ऑफ एलिमेंट्स ऑफ मॅट्रिक्स. नाव स्किल रिक्वायरमेंट. तुम्हाला दिलेल्या मॅट्रिक्सच्या प्रत्येक एलिमेंटचा कोफॅक्टर काढता आला पाहिजे. म्हणून मी पहिल्या दिवशी तुम्हाला इंट्रोडक्शनमध्ये सांगितलं होतं कोफॅक्टर ऑफ मॅट्रिक्स काय असतं. मी आज पुन्हा सांगणार आहे, राईट. आणि एकदा का कोफॅक्टर्स मिळाले त्यानंतर सेकंड स्किल, तुम्हाला त्याचा मॅट्रिक्स तयार करता आला पाहिजे. तो मॅट्रिक्स तयार झाल्यानंतर तुम्हाला त्याचा ट्रान्सपोज करता आला पाहिजे. ठीक आहे. सिंपल स्टेप. सो मॅट्रिक्सचे कोफॅक्टर म्हणजे काय ते समजून घ्या. सी, दिलेल्या मॅट्रिक्सचा कोफॅक्टर म्हणजे A11 इज इक्वल्स टू -1 रेस टू I प्लस J इंटू M11. ठीक आहे. आपण इथं IJ लिहू, म्हणजे कुठल्याही एलिमेंटला हा फॉर्म्युला लागू पडेल. हा फॉर्म्युला कोफॅक्टरसाठी लक्षात ठेवा. कोफॅक्टर ऑफ गिव्हन एलिमेंट इज इक्वल्स टू -1 रेस टू त्या एलिमेंटच्या पोझिशनची बेरीज इंटू इट्स मायनर. ठीक आहे. त्याला म्हणायचं कोफॅक्टर. आता मी तुम्हाला एक मॅट्रिक्स घेऊन त्याचा कोफॅक्टर काढून दाखवतो. सपोज माझ्याकडे एक मॅट्रिक्स आहे 1 2 3 2 7 1 5 3 2. ठीक आहे. मी आज एक अंदाजे मॅट्रिक्स घेतला. आता मला एलिमेंट 1चा कोफॅक्टर काढायचा आहे. लेट इट बी A11. मी कॅपिटल लेटर ए वापरलं. तो काय येणार आहे? -1 रेस टू 1 प्लस 1, कारण त्याची पोझिशन काय आहे? I इज इक्वल टू 1, J इज इक्वल टू 1 इंटू त्याचा मायनर. आता दिस इज द मायनर. सो इंटू मायनर तो किती आहे? 7 1 3 2. ठीक आहे. तुम्हाला प्रत्येक एलिमेंटसाठी ते करायचं आहे. सिमिलरली आता हे सॉल्व्ह करू आपण. सो -1चा स्क्वेअर 1 होईल आणि हा किती येईल? 7 2 14 -3 दॅट इज 11. हा झाला 11. सो कोफॅक्टर ऑफ 1 1 इज 11. Similarly, you can find out cofactor of this. Now position of this is
1 2, first row second column. So it is minus 1 raised to 1 plus 2 into, आता याचे मायनर काय आहे, this. So 2 1 5 2. So let us solve it. Minus 1 raised to 3, now it is minus 1. Then 2 into 2 4 minus 5, this is minus 1. So minus minus plus 2. ठीक आहे. So co-factor of this is 2. So this is how तुम्हाला 3x3 च्या मॅट्रिक्सचे सगळे को-फॅक्टर काढता येईल. सो तुमच्याकडे टोटल 9 को-फॅक्टर तयार होतील आणि परत 3x3चं एक को-फॅक्टरचं मॅट्रिक्स तयार होईल. को-फॅक्टरचं मॅट्रिक्स तयार झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, त्याचा ट्रान्सपोज काढायचा आहे. सपोज तुमचा को-फॅक्टर मॅट्रिक्स असा आला, 1 1 1 2 1 3 2 1 2 2 2 3 3 1 3 2 3 3. आता याचा हा झाला को-फॅक्टर मॅट्रिक्स. याचा ट्रान्सपोज म्हणजे काय, रोचे कॉलम करायचे. लाईकवाईज यू कॅन राईट, आणि दिस इज युअर ॲडजॉइंट. हा इथे टाकला, फॉर्म्युलामध्ये सॉल्व केलं, यू विल गेट द आन्सर, राईट. सो दिस इज द मेथड. सो स्टेप्स, फर्स्ट फाइंड आउट डिटर्मिनंट, देन find out adjoint of a matrix, then put the values in the formula and then write the final answer. This is the method to find out inverse of a matrix by adjoint method. Now how to find out adjoint of a matrix? Find out the minors of given matrix, then using this formula find out the cofactors and arrange them in a matrix form and then take transpose. ठीक आहे. स्टेप सोप्या आहेत, परफॉर्म करावं लागतील, प्रॅक्टिस करावं लागेल. सो लेट अस टेक वन एक्झाम्पल. So let me take example from your book itself. आता एक्झरसाइज, मी एक एक्झाम्पल घेतोय तुमच्या बुकमध्ये 44 पेजवर, जे त्याने इलेमेंटरी रो ट्रान्सफॉर्मेशनने दिलेलं आहे. विल सॉल्व सेम एक्झाम्पल बाय को-फॅक्टर बाय ॲडजॉइंट मेथड. आपला आन्सर सेम यायला पाहिजे, राईट. सो लेट मी टेक द एक्झाम्पल ए. वी हॅव टू फाइंड द इनवर्स ऑफ ए विच इज इक्वल्स टू 3 2 6 1 1 2 2 2 5, right? So this is solve example number 6, sorry, number 3 on page number 44, right? आता हे सोडवलेलं आहे त्याने इलेमेंटरी ट्रान्सफॉर्मेशनने. वी आर गोइंग टू सॉल्व दिस एक्झाम्पल बाय row transformation by adjoint method, right? So as per our step, first determinant of A is equals to 3 2 6 1 1 2 2 2 5. Now skill, you have to solve this determinant. So let us solve. पहिला element multiplied by त्याचा समोरचा minor, so 5 into 1 5 minus 4, that is 1. second element च्या अगोदर मायनस साइन, त्यानंतर त्याचा मायनर 5 into 1 5 minus 4, that is again 1, and last element त्याचा मायनर 2 minus 2, this will become 0. ठीक आहे, 2 minus 2, this will become 0. So final answer 3 minus 2, that is 1. So here determinant of A is not equals to 0, therefore A inverse exists. So आपल्याला सिग्नल मिळाला, गो अहेड, ए इज इन्व्हर्टिबल. आता आपल्याला फॉर्म्युला जो वापरायचा त्यामध्ये आपण डिटर्मिनंट ऑफ ए फाइंड आउट केला. नाउ वी हॅव टू फाइंड आउट ॲडजॉइंट ऑफ ए. नाउ को-फॅक्टर्स ऑफ ए आर A11, पहिला को-फॅक्टर म्हणजे पहिल्या एलिमेंटचा को-फॅक्टर. दिस इज 1 1 पोझिशन, राईट. 3चा को-फॅक्टर किती येईल, -1 raised to 1 plus 1 into त्याचा समोरचा मायनर किती आहे, 1 2 2 5, राईट. सो इट इज कमिंग 1 into 5 minus 4 1, so this is 1. Similarly A12, that is -1 raised to 1 plus 2, त्याचा मायनर काय आहे, सेकंड एलिमेंटचा 1 5 1 2 2 5, so this is 1 again, 1 into -1, now it is -1. A13, -1 raised to 3 plus 1 4, 1 1 2 2
so this is 0. ठीक है. Similarly A 2 1 A 2 2 A 2 3 we have to find out. So let us calculate fastly. So A 2 1, so position is -1 and 2 1, so minor is 5 into 2, 10 minus 12, that is -2. -2 and -2 it becomes -2 and -1, it becomes 2. The next is 2 2, so sum is even, so the power is -1 raised to 2 plus 2 4, it will become 1. Now it's minor, 5 into 3 15 minus 12, so it will become 3. त्यानंतर 2 3 चा म्हणजे हा या पोझिशनचा हा निगेटिव्ह साईन राहील. आता याची वजाबाकी किती येईल, 3 दुणे 6 मायनस 4 2 आणि हा -2. आता लास्ट याचा को फॅक्टर, याची पोझिशन काय आहे, A 3 1 म्हणजे हा पॉझिटिव्ह येईल. 2 into 2 4 minus 6, that is -2. ठीक आहे. देन याचा A 3 2 हा मायनस येईल. 3 minus 2, 3 into 2 6, 6 minus 6, this is 0, so हा 0 येईल. and lastly A 3 3 हा परत पॉझिटिव्ह येईल. 3 minus 2, that is 1. ठीक आहे. तर मित्रांनो इथे एक हिंट देतो मी तुम्हाला. याचे पोझिशन आहेत 1 1 2 2 3 3, याची बेरीज काय येते, इवन येते. एनिथिंग -1 रेस टू इवन पॉवर जर आला तर तो प्लस येईल. सो इथं प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस प्लस अशा पद्धतीने को फॅक्टरचे साईन येतील आणि अकॉर्डिंगली सॉल्व करताना त्या साईनला तुम्ही ते मल्टिप्लाय करायचं. ठीक आहे. सो को फॅक्टर मॅट्रिक्स इज, मी त्याला ए सी म्हणतो. नाव इट इज इक्वल्स टू 1 -1 0, then 2 3 -2 -2 0 1. ठीक है. Now its transpose is nothing but adjoint. So adjoint of A is equals to transpose of this particular matrix, and which is equals to 1 2 -2 -1 3 0 0 -2 1. ट्रान्सपोज म्हणजे काय, रो आणि कॉलमचे इंटरचेंज करायचं. सो दिस इज आवर ॲडजॉइंट ऑफ ए मॅट्रिक्स. नाउ वी हॅव डिटर्मिनंट इज 1. सो ए इनवर्स आन्सर मी त्याला ब्ल्यू प्लेनमध्ये लिहितो, देन विल चेक द आन्सर. सो ए इनवर्स इज इक्वल्स टू 1 बाय डिटर्मिनंट ऑफ ए इंटू ॲडजॉइंट ऑफ ए. सो डिटर्मिनंट ऑफ ए इज एनी 1. सो direct answer will be adjoint of A, that is 1 2 -2 -1 3 0 2 0 -2 1. So this should be our final answer. Now his answer is 1. You can see the answer here. This is the final answer. 1 2 -2 -1 3 0 0 -2 1, which is same, right? Now this is solved by using transformation method. Okay, so this is the method. Now it is quite easy. ठीक आहे. तुम्ही आता घरी एक एक्झाम्पल घ्यायचं. स्टेप्स परत एकदा सांगतो. आपण इनवर्सचा पूर्ण टॉपिक रिवाइज करू. आता इनवर्स ऑफ ए मॅट्रिक्सवर एक मी 2 मिनिटांसाठी रिव्हिजन देतो, म्हणजे व्हेरी इम्पॉर्टंट. मग नेक्स्ट सेशनमध्ये आपण ॲप्लिकेशन ऑफ मॅट्रिक्स बघणार. सो इनवर्स ऑफ ए मॅट्रिक्स म्हणजे काय, असा एक मॅट्रिक्स, स्क्वेअर मॅट्रिक्सचा असा एक मॅट्रिक्स ज्याच्याबरोबर त्या मॅट्रिक्सला जर मल्टिप्लाय केलं तर आपल्याला आयडेंटिटी मॅट्रिक्स ऑफ सेम ऑर्डर भेटतो. लाईक एचा इनवर्स समजा बी जर असेल तर ए बी इंटू बी, ए इंटू बी और बी इंटू ए मस्ट बी इक्वल्स टू आय, राईट. सो याच्यावरून आपण स्टेटमेंट केली ए इंटू ए इनवर्स और ए इनवर्स इंटू A is equals to I, right? Now there are two methods to find out inverse of a matrix. One is inverse by reduction or transformation method, wherein we write the equation A into A inverse is equal to I. We reduce A to I and keep A inverse as it is and I to its inverse, some other matrix, and that is inverse of a matrix.
जे काही कॉलम रो ट्रान्सफॉर्मेशन ए वर करायची टू रिड्यूस इट टू आय, तेच आपल्याला आय वर करायचे, त्यावेळेस आपल्याला जो मिळेल तो आपला राईट फायनल आन्सर. दुसरी मेथड इनव्हर्स बाय ॲडजॉईंट मेथड. यामध्ये आपण फॉर्म्युला वापरतो, ए इनव्हर्स इज इक्वल टू 1 बाय डिटर्मिनंट ऑफ ए इंटू ॲडजॉईंट ऑफ ए. तर यासाठी आधी आपण डिटर्मिनंट फाइंड आउट करतो. फर्स्ट स्टेप इज टू फाइंड आउट डिटर्मिनंट. जर डिटर्मिनंट नॉन झिरो आला तर ए इनव्हर्स एक्झिस्ट होतो, आपल्याला पुढे जाता येतं. आणि मग ॲडजॉईंट ऑफ ए काढण्यासाठी आपण दिलेल्या मॅट्रिक्सच्या प्रत्येक एलिमेंटचा को फॅक्टर फाइंड आउट करतो. को फॅक्टर इज इक्वल टू फॉर्म्युला इथं काय असेल, को फॅक्टर इज इक्वल टू -1 I प्लस जे दिलेली पोझिशन मल्टिप्लाइड बाय मायनर. ठीक आहे. को फॅक्टरचा मॅट्रिक्स तयार केल्यानंतर त्याचा ट्रान्सपोज घ्यायचा आणि या फॉर्म्युलेमध्ये टाकून फायनली नोट्स काढायचे. ठीक आहे. सो मॅट्रिक्स इज कम्पॅरेटिव्हली व्हेरी इझी टॉपिक. बोर्डासाठी 3-4 मार्कासाठी येतो. आणि याचे MCQs जर बघितले तर मॅट्रिक्सचे MCQs लिटिल बिट डिफरंट असतात. इनव्हर्सवर MCQsला काही शॉर्टकट्स आहेत अवेलेबल, बट आय डोंट प्रेफर शॉर्टकट्स फॉर मॅथमॅटिक्स, बिकॉज शॉर्टकट्स कोणी करावं जो एक्सपर्ट आहे, जो ॲव्हरेज कॅन्डिडेट आहे, ज्याला मुळात बेसिक प्रोसेसमध्ये अडचण येते, बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार. मी टिपिकली ग्रामीण महाराष्ट्रीयन पोरांबद्दल बोलतो. तो पोऱ्या नगरचा असो, पुण्याचा असो, कुठालचाही असो. शॉर्टकट्स इट मे बी अ पार्ट ऑफ ॲडव्हर्टाइजमेंट. मी बरेचसे मॅथमॅटिक्सचे टीचर बघतो, आरडाओरडा करतात, शॉर्टकट सांगतात, जादूगार असल्याचा भास निर्माण करतात. असं काही नसतं. मॅथमॅटिक्स इज अ डिसिप्लिन सब्जेक्ट, राईट. सो तुम्ही शॉर्टकट्समध्ये जाऊ नका. जर तुम्ही मॅथ्स घेऊन इंजिनिअरिंगला, मी एक इंजिनियर माणूस म्हणून मी सांगतो, जर तुम्ही मॅथ्स घेऊन इंजिनिअरिंगला जायचं तर यू शुड बी व्हेरी मच डिसिप्लिन while solving the problems of mathematics. Follow shortcuts when the concept, your understanding of concept is 100%. You have done lot of things, you have done lot of research over that. मग तुम्ही शॉर्टकट यूज करा टू रिड्यूस युअर एफर्ट्स. काही जादू वगैरे नसती. जादू जर असती तर हे जे बोंबा मारतात, हे जे नौटंकी मी बघतोय, ऑनलाईन बघतोय, बरेच बघतोय, हे सो कॉल्ड मॅथमॅटिक्सचे टीचर रोबोटिक टीचिंग जे करतायत, दे आर क्रिएटिंग मिसगायडन्स अमॉंग दी स्टुडंट्स. असं जर असतं तर तसे रिझल्ट्स प्रोड्यूस झाले असतात. असो, तो भाग वेगळा आहे. सो डोंट गो बाय शॉर्टकट, गो बाय द मेथड, गो बाय द प्रोसेस, राईट. जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा, शॉर्टकट्स तुम्हाला सुचतील, राईट. आणि आपण ते क्रॅश कोर्सच्या टायमाला घेऊ. दिस इज रेग्युलर कोर्स. वी डोंट वॉन्ट टू गो इन टू शॉर्टकट्स अँड ऑल, राईट. प्रॉपर मेथडने जा, कारण हायर मॅथमॅटिक्स जर फॉलो करायचं असेल तर बेस पक्का पाहिजे. ओके, थँक्यू.